मित्रांनो सतीश पदवे। तर मित्रांनो परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज परत एकदा आम्ही शेवळाची भाजी वालू। तर आज आपल्या बरोबर आहे सरकार म्हणजे गोरख पदवे। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार आहे। तर आता किती भाजी भेटू तर आपल्याला भाजीपुरती भाजी भेटणारच आहे। तर मित्रांनो आज मा रेसिपी टाकणार आहे आपली शेवळाची भाजी कशी बनवायची। तर मित्रांनो रेसिपी देखासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू देखा शेवटपर्यंत, म्हणजे भाजी कशी बनवायची पूर्ण डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ देखल्याशिवाय समजणार नाही। तर त्यासाठी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ देखा आणि चॅनल कोणी नवीन होते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा। मित्रांनो मागच्या वेळेस आम्ही आलतो तेव्हा इथं भरपूर शेवळा होते। आता हाय हाय हे इथे एक शेवळ सरकार राजे एक शेवळ गवसला आणि इकडे वर या इथे आपल्याला इथं आल्याबरोबर लगेच 2 शेवळा गवसल्या। सरकार घे काडी आणून काढून घे लगेच। मित्रांनो हे आमचं नशीब किती वार आहे, आल्या आल्या 2 शेवळा लगेच भेटल्या। आयला इकडे वरही याक आहे ना आलं खास हे मित्रांनो इथे याक आहे या मस्त शेवळा आहे। आपल्याला अशी एकदम नऊ मरलेली शेवळा गवसल्या। नऊ मरलेली म्हणजे भाजी खायला एकच नंबर लागत त्याची। चल देवा ते 2 मायक जरा सरकारनं 2 शेवळा काढली। चला सरकार राजे इकडे गवसले। तुम्हाला भाजी आहे ना आता मी सांगितल्यापेक्षा मी युट्यूबला टाकणार आहे, तुम्हाला टोटल डिटेल कशी बनवायची ते तुम्हाला त्याच्यावरती माहिती भेटेल। लगेच 2 भेटल्या लगे किती वार आहे सरकार लगेच 2 भेटले। तर भाजी निघायला सुरुवात झाली वाटत मित्रांनो। आज तारीख आहे 23 मार्च। 23 मार्चला आम्ही भाजी काढू राहिलो आता। तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत हे बांधण हर इधर याक आहे ना बहुत बढिया अशी शेवळा पाहिजे रे मजा येते म्हणजे। मग तर सरकार राजे गेला तिकडे पारणे। अरे वा 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 एक नंबर साईज। यार मस्त शेवळा गवसला। बरेच टायमान आपल्या शेवळा गवसा अरे इथे या काढले येतं फार काळात आहे ना यार। हे निलगिरीचे खोडत असल्यामुळे समजूच नाही आला। दुसरा लगेच त्या शेजार लगेच निघायला लागला यार। मित्रांनो आता आपण ह्या मठ्ठा त्या काढून घेऊ आणि या ठेवून नंतर हेरा बहुत अच्छी साइज ऐसे शेवड़ा चाहिए अच्छे साइज वाले। तर मित्रांनो हेरा इथे एक शेवळा आहे पर 5 तोळ्याच्या आड आहे पण तरी वर शेंडा दिसला। हेरा कावडा मोठा आहे खतरनाक साइज यार मोठा शेवळा आहे। काढून घ्या आपण काढून मोठा शेवळा
पिठ्या काय हे पण चांगलं आहे, मस्त साईजचं आहे बरं काय. काढून घ्या आता, अच्छी साईज आहे. चला मित्रांनो, काढून घेतला तर अशीच अजून ग बसली. तर हेरा आपल्याला इथे ग बसलाय इथे या काय, आणि इकडे याकला जबरदस्त आहे मोठा हेरा, खतरनाक साईज शेवळाची. असा शेवाळ लागत खतरनाक आहे हेरा. मित्रांनो हेरा तावडे गवसले याकले मोठं आहे. हेरा आवडी भाजी सासवली आम्ही आतापर्यंत. यायला आम्हाला टाईम लागला, 4 वाजलं तर, नाही तर अजून लय भाजी गवसली असते. तर हे घेतो हे बसा तर नाही लांब आले बसले. चला आपला भाजीचा काम झालंय आता आपण. मित्रांनो हेरा आपली आजची भाजी एकदम भारी गवसली. तर मित्रांनो आपण आपल्याला भाजीसाठी आवडी भाजी ठेवली, बाकी आवडी हेरा आवडी सरकारला दिली. आता सरकार घरी जाऊन बनवेल. तर इकडं आपल्याला आवडी भरपूर झाली, एकदम मापात होईल, म्हणजे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही, त्याच्यामुळं आवडी भरपूर भाजी. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आता भाजी कशी बनवायची याची पूर्ण रेसिपी एकदम रितसर दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता न पळवता एकदम पहिलेपासून शेवटपर्यंत व्यवस्थित देखा, तरच भाजी बनवता येईल, तशी बनवता येणार नाही. त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ द्या. भाजी कापायच्या अगोदर आहे ना ती व्यवस्थित साफ करून घ्यायची. त्याचे वरचे जे ह्यावरचा कवच राहतं ह्या काढून टाकायचा. हे वरून फक्त जो आतमधला भाग आहे ना तेवढाच घ्यायचा. हे पूर्ण वेस्टेज आयटम आहे. हे जर घातला हे शिजातही नाही ना, हे शिजातही नाही, मोकार खाजवत. त्याच्यामुळे त्या अगोदर व्यवस्थित साफ करून घ्यायचं. मित्रांनो याच्यामध्ये ना माशा वगैरे जात राहतात, त्याच्यामुळे ह्या अगोदर व्यवस्थित चांगला उचकून खोलून घ्यायचा. तर मित्रांनो या फुललेला नाही, फुललेला जर असला ना याच्यात हे भागात भरपूर मासे येऊन अटकते याच्यात, पण या फुललेलं नाही, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे हे काही साफ करायची गरज नाही. आपण जवळजवळ सगळी भाजी घेतली ती फुललेली घेतलीच नाही, त्याच्यामुळे ते काही व्यवस्थित, मग त्याच्यात माशा जायचा काही प्रश्नच नाही. ही भाजी पर एकदम व्यवस्थित क्लीन मध्ये साफ कापायची. कशी अन्वेषची तयारी आहे इकडे भाजीची. लगेच चिचा घेऊन आलाय. काय घेऊन आलाय अन्वेष? तर मित्रांनो ही भाजीत आहे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंबट घालावं लागत. तर त्यासाठी आम्ही चीच घेतली. तर बहुतेक भाजी चीचच घाला म्हणजे मस्त लागते. मित्रांनो हे कापून भाजी अशी, त्याच्यामुळे ही भाजी अशीच कापून घ्यायची आणि कापून झाल्यानंतर आहे ना ती संध्याकाळी शिजवून घ्यायची, म्हणजे पाण्यामध्ये उकळून घ्यायची, म्हणजे रात्रीची पूर्ण व्यवस्थित निरजली जाते. म्हणजे त्याचं थोडक्यात जास्त खाज येत असेल तर खाज येत नाही. आणि अशी पण तयारी चालू आहे. तर या भाजीमध्ये चिंच घालायची. चिंच म्हणजे भरपूर आंबट असते, त्याच्यामुळे चिंचेचा वापर करायचा. भाजीची प्रोसेस करण्यासाठी जवळजवळ 3 माणसं भेटली. अन्वेष आंबट हे करायचं काम चालू आहे त्याचं. इकडं अश्विनी, इकडं आईचं इळ्यानं भाजी कापायचं काम चालू आहे आणि अश्विनीचं सुरीनं कापायचं काम चालू आहे. आणि अन्वेष इकडं
चिंच साफ करायचं काम चालू आहे. तर मित्रांनो ही पहा आपली भाजी कापून जवळजवळ झालेली आहे. कापल्यानंतर भाजी अशी दिसते. आणि ज्या माणसाला खाज येते त्यानं बहुतेक या भाजीला हात नाही लावू, कारण की ही भाजी म्हणजे पडदाच आहे एक प्रकारचा. याचे आयुर्वेदिक भरपूर उपयोग असतील, आपण आपल्याला नाही सांगता येणार. आपण फक्त भाजी खायला चांगली लागते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्याच्यासाठीच खातोय आपण. त्याचे दुसरे काही वापर असेल तर नाही सांगता येत. तर मित्रांनो हे भाजीमध्ये आता असं पाणी ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित धुवून घ्यायची. तर मित्रांनो आपली आता भाजी पूर्णपणे धुवून घेतलेली आहे आपण. आणि आता ही अशीच आपण उकडायला ठेवायची. म्हणण्यासाठी आंबट घालायला अशी चिंच तोडून घ्यायची आणि ती आपण तोडलेली चिंच आहे ती अशी भाजीमध्ये टाकून घ्यायची. तर आपण आता एवढ्या भाजीसाठी किती चिंचा घेतल्या? 3 चिंचा घेतलेल्या, म्हणजे ज्याच्या अंदाजानुसार घ्यायच्या. पण थोडंसं आंबट जास्तच टाकायचं आणि असं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. जवळजवळ पूर्ण पातेलं भरून पाणी घेतलेले आपण. तर भाजी उकडून घेण्यासाठी आपण आहे ना आता चूल पेटवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आता आपण पातेलं ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये आपण चिंच टाकली. आणि आता हे पूर्ण रात्रभर असेच ठेवायचे ना, शिजवून घ्यायचे ना, तशीच ठेवायची. हे शिजवून घ्यायचे आता व्यवस्थित अशी, आणि रात्रभर अशीच चुलीवर आरावं तसेच ठेवायचे. म्हणजे सकाळपर्यंत ना त्याचं शिजून चांगले निघले का ते आपल्याला चिरडून घ्यायला लागते. म्हणजे व्यवस्थित चांगली चिरडून आले का एकदम बारीक होते. बऱ्याच जणांना चिरडून शब्द कळाला नसेल, काहींना घाटून कळणार नाही. त्याच्यामुळं दोघांसाठी पण तर ही भाजी घाटून करायची पद्धत आहे. घाटून म्हणजे चिरडूनच, म्हणजे चिरडून आणि घाटून दोन्ही शब्द एकच आहे, पण ते काहींना समजतील काहींना नाही समजणार. तर हे आता आपण सकाळपर्यंत, आता भरपूर वेळानंतर आता आपण भाजी उचकून पाहिलेली आहे. तर भाजीचा कलर पहा एकदम असा गुलाबी कलर झालेला आहे. याचा अर्थ भाजी आपली शिजून तयार झालेली आहे. आता ही भाजी आपण अशीच रात्रभर चुलीवरतीच ठेवणार आहे. खाली मस्तपैकी इंगळ जळतात आहे आणि चुलीवरती पाणी असल्यामुळे आपण असेच ठेवणार आहे, जेणेकरून सकाळपर्यंत व्यवस्थित थोडी कसर राहिली असेल. तर भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे थोडंसं लसूण, जाळलेलं खोबरं, थोडा जाळलेला कांदा. हे कांदा ऑप्शनल आहे, टाकायचं टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. आणि बाजरी आपण भाजून घेतलेली नाही, तर बाजरी भाजून घ्यायची आणि मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घ्यायची, म्हणजे त्याचा भरड करून घ्यायचा. आपण भाजीसाठी आता घेणार आहे लाल तिखट मिरची, त्याच्या थोडक्यात अंदाजानुसार घ्यायची, कोण किती तिखट खातं त्याच्यानुसार घ्यायची. कांदा लसूण मसाला, चिकन मसाला मित्रांनो याच्यासाठी घ्यायचा, कारण की चिकन मसाला टाकला तर एकदम अशी चिकन बनवल्यासारखी टेस्ट येते. हा मटन मसाला जर या भाजीमध्ये टाकला तर असं एकदम मटन खाल्यासारखं फील होते. आणि थोडी हळद पावडर. तर मित्रांनो मसाला आपला सगळा थोडक्यात आपण आता काढून घेतलेला आहे. आणि हे जिरे आहे आणि हिंग हे आपण ज्यावेळेस फोडणी देणार त्यावेळेस फोडणीवरती टाकायचा. तर मित्रांनो ही भाजी आता शिजून झालेली आहे आणि ही आता अशीच चिकरून घ्यायची.
किती मस्त शिजली एकदम भारी शिजली. चमच्यानं अशी मस्त पैकी शिगरून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक व्यवस्थित. चांगली शिजल्यामुळे चांगली व्यवस्थित बारीक होईल. आणि कोण असं मिक्सर मध्ये ऑप्शन नाही का, मिक्सर बारीक करू शकतो. आणि आपण म्हणजे मिक्सर मध्ये पण बारीक करू शकतो का, असं नाही काही कधी चमच्यानं पातेल्यातच चिकरून घ्यायचे वगैरे. काय मिक्सर मध्ये घातले तर मिक्सर मध्ये तर एकदम मस्त बारीक होते. चूल नसली तर कुकर मध्ये 10-12 शिट्ट्या. कुकर मध्ये आपण 10-12 शिट्ट्या किंवा त्याचे एक 9-10 शिट्टे घेतले तरी त्याच्यामध्ये पण व्यवस्थित शिजते. आता आमच्याकडं चूल असल्यामुळं आम्ही पातेल्यामध्ये शिजायला टाकलेली, पण गॅस असला तर आपण कुकरवरती शिजवून घेऊ शकतो आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो. तर आपली भाजी आता चिकरून झालेली आहे. मित्रांनो, आपण आता मिक्सरमध्ये जी भाजलेली बाजरी होती तेच थोडक्यात दळून घेतली आणि जो कांदा आणि खोबरं भाजून घेतले ते पण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. त्याच्यामध्ये आपण मीठ घातले आणि कांदा खोबरं आता हे मिक्सरमध्ये. मित्रांनो, आता आपण जे कांदा खोबरा आणि बाजरीचा भरड होता ते आपण व्यवस्थित मिक्स करून आहे ना आता हे भाजीत ऍड करून घेणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी गार पाणी अजिबात वापरायचं नाही. आम्ही इकडे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाणीच घ्यायचं. तुम्ही गार पाणी टाकलं तर मरणाची खाजोल पार, त्याच्यामुळं गरम पाणीच करून घ्यायचं. आता आपण हे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर भाजी बनवायची दुसरी पण अजून एक पद्धत आहे, पण ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल मी. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आता आपण याच्यात घेणार आहे तेल. लसूण, त्याच्यानंतर आपण जे मसाले काढले होते ते मसाले आता आपण टाकणार आहे याच्यात. चिकन मसाला, मटन मसाला, कांदा लसूण मसाला, हळद पावडर, हिंग आणि जिरे जे आपण मागे सांगितले ना आपण नंतर टाकू. हिंग आणि जिरे. आता आपण त्याच्यामध्ये भाजी ऍड करून घेऊ. तर वास एकदम भारी सुटलाय मित्रांनो, फार असं तोंडाला पाणी आले लगेच. गरम पाणी ऍड करायचं मित्रांनो. त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ऍड करून घेणार आहे. अजून घाल का? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, याच्यात गरमच पाणी टाका. गार पाणी टाकलं तर भाजी अशी घशात खवखव करणार. त्यासाठी गरमच पाणी टाकायचं. नाही तुम्ही कितीही गरम पाण्यात किंवा रात्री शिजून ठेवा, काही करा, पण तुम्ही जर त्याच्यात गार पाणी टाकलं तर ती घशात खवखव करणारच. आणि ज्यांनी कधी भाजी बनवलेली नाही ती ज्याच्या त्याच्या रिस्कवरती खायची. मी सांगत नाही का तुम्ही खा म्हणून, कारण की भाजी भरपूर खाल होती. थोडी जरी बनवताना फसली तरी पार घसात निकामी करते, पार खवखव करते. तर मित्रांनो, ही भाजी त्याच्यात आपण जो भाजी तर ऑलरेडी पहिले शिजलेली, पण त्याच्यात आपण जो बाजरीचा भरड टाकलेला आहे तर तो शिजतपर्यंत भाजी अशी थोड्या वेळानं हलवत राहायची, नाही तर खाली जळण्याची शक्यता असते, बुडाला लागण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, ह्या कसा एकदम मस्त लाल लाल कलर आलाय बघ. आताशी वास सुटलाय घरची भाजी.
तर मित्रांनो आता आपली भाजी पूर्ण शिजली आणि आता आपण ती उतरून घेणार आहे. आता मस्तपैकी त्याला उकळी फुटलेले. आता आपण उतरून ठेवू आणि आता डायरेक्ट जेवणाच्या टायमाला टेस्ट करून. मित्रांनो आता आम्ही जेवाय बसलो. आता आम्ही म्हणजे आता अन्वेष जेवाय बसलो. अन्वेष भाजी खायसाठी अरे केवढा उतावळा झालाय. तर अन्वेष त्याला चिच आवडत आहे. भाजी खायसाठी अरे केवढा हात. तेवढे खाऊन दाखव पप्पाला सांग कशी लागत. अरे कशी लागत आहे. कशी लागत रे. कशी कशी लागत आहे. तोंडानं सांग ना. तोंडानं सांग कशी लागली रे. तिखट लागली काय. तर मित्रांनो आपली आता भाजी आम्ही आता जेवाय घेणार आहोत. तर भाजी कशी झाली तुम्हाला नक्की जाऊ. आता प्रत्येकाचे कमेंट घ्यावं. आपण घरात आम्ही 4 जण जेव्हा बसलो प्रत्येकाचे कमेंट घ्यावं कशी भाजी झाली. तर एकदम रिअल कमेंट सांगणार आहोत. प्रत्येकाला वेगवेगळी लागणार. कोणाला चांगली लागेल कोणाला खराब लागेल. तर ते सगळे अश्विनी पहिल्यांदा खाऊन येणार आहे. कशी टेस्ट लागत आहे ना. पूर्ण चावून ये रांधी कशी लागत. कशी टेस्ट. भारी लागत मस्त. आता बाबाचे रिॲक्शन. बाबा खाली ना. आळणी झाली का. थोडी आळणी होती. चांगलं झालंय का. आता आई चांगली झाली भाजी. आळणी झाली का थोडी. थोडी आळणी. हा तर तिघांचे कमेंट आले चांगले. आता मेन कमेंट माझे कशी झाली. आता ते मा खाऊन येईल तर मग ओरिजिनल सांगेल कशी झाली. तर आता मा खाऊन येणार आहे आणि मग एकदम रिअल कमेंट सांगेल कशी झाली. आंबाट तिखट खास होते का नाही. भाजी एकदम मस्त झाली. थोडीशी आळणी नाही सांगते ना कारण की मामा कशी इथं या कैरी खाली मीठ लावली त्याच्यामुळं आळणी लागत थोडीशी आळणी व्हाया. पण भाजी जबरदस्त. आत्तापर्यंत भाजी केली त्याच्यात सगळ्यात भारी भाजी ही लागली आजची. जबरदस्त चव आहे. तर मित्रांनो एकदा बनवून नक्की यारा. पण ज्याची त्याच्या रिस्क घ्यायचा. ज्यांना बनवायची माहीत नाही ना त्यांना ज्याची त्याची हिमतीव खायची. कारण की जर जमली नाही तर पूर्ण घाशात अशी खाऊ खरेदी आणि खाऊ खायला लागली तर बहुतेक खाऊ नका. परत दुसऱ्या वेळेस परत बनवून खा. तर म्हणजे भाजी एकदम जबरदस्त आहे. भारी आली. शिजली पण व्यवस्थित. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. म्हणजे भाजी प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी बनवायची पद्धत आहे. आमची अशी पद्धत आहे. तर कमेंट नक्की करा. आणि चॅनल कोणी अजूनही जर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले कोणी नातेवाईक आहे तर त्यांना व्हिडिओ शेअर करा. भाजी कशी बनवायची कोणा विचारलं तर मग ज्यांना सांगितलं बाबा रेसिपी टाकलेली ते टाका.